तर साईबाबांच्या शिर्डीतूनच पायी पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। साईबाबा पालखी सोहळ्याचं यंदा 19वे वर्ष आहे। राहता येथे पालखीचा पहिला मुक्काम असणार आहे। विठुरायासह साईनामाचा जयघोष करत वारकरी शिर्डीहून पंढरपूरच्या दिशेने निघाले। काही साईबाबा विठ्ठलाच्या भेटीला निघाल्याचा अनुभव या पालखी सोहळ्यात घेत आहेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। राज्यभरातील अनेक पालख्या आता विठुरायाच्या पंढरीकडे निघालेल्या आहेत। संत माऊलींची असेल, तुकाराम महाराजांची असेल किंवा इतर राज्यातील प्रमुख पालख्यांसह राज्यातील अनेक पालख्या या शिर्डीकडे कूच करतात। आपण जर पाहिलं तर शिर्डीमधून देखील शिर्डी ते पंढरपूर ही पालखी आज या ठिकाणाहून रवाना झालेली आहे। आणि या ठिकाणी पाहिलं तर साईबाबांचं आणि विठ्ठलाचं एक नातं आहे आणि या नात्याला अनुसरूनच या पालखीला एक विशेष महत्व आहे। साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेब असतील, संत काशीकानंद महाराज असतील, यासह शिर्डी पंचक्रोशीतील ग्रामस्थ या पायी पालखीत सहभागी झालेले आहेत। आणि ही पालखी आता शिर्डी शहरातून निघाली आहे ती पंढरपूरच्या दिशेनं। शिर्डीतून निघालेल्या या पालखीत पंचक्रोशीतील पुरुषांसह महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत। पुढच्या काही दिवसात ही पालखी साईंची पालखी विठुरायाच्या चरणी पोहोचेल आणि विठू नामाचा जयघोषासह साई नामाचा जयघोष देखील या पालखीत दिसून येईल। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी।